राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतीनिमित्त आज सिंदखेड राजा येथे वेगळा विदर्भ करण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीचं या ठिकाणी जनसंकल्प मेळावा होतो. आपल्यासोबत ॲडव्होकेट वामनराव चटोपे साहेब, काय सांगाल? अनेक दिवसाची मागणी आहे वेगळा विदर्भ होण्यासाठी, अनेक आंदोलनं झालीत, भविष्यातही होतील, का होत नाही वेगळा विदर्भ? वेगळा विदर्भ डिसेंबर 2027 पूर्वी होणार आहे. ही 121 वर्ष चाललेली लढाई 122व्या वर्षात कायमची निकाली निघणार आहे. आणि म्हणून आज आषाढी एकादशी आहे, नाम विठ्ठलाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. तसंच आज राजे लखोजी राजे यांच्या कन्येनी स्वराज्याची दीक्षा त्यांच्या चिरंजीवाला दिली. या भूमीतून आम्ही स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन हे आंदोलन सुरू केलं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्षभर जनजागरण करून शेवटच्या 6 महिन्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम करू आणि लढू, करू किंवा मरू आणि विदर्भाच्या युवकांच्या हाती सत्ता देऊ. कारण स्वातंत्र्याची ही लढाई आहे 1905 पासून, म्हणजे पारतंत्र्यापासून आहे. आणि या स्वातंत्र्याची प्रेरणा तसं म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, क्या नहीं चैना वहां नहीं रहना, शेर भूखा रहेगा मगर घास नहीं खाएगा. आणि म्हणून आम्ही इथून प्रेरणा घेऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे हे स्वातंत्र्याची वारी वाहण्याची तयारी सुरू केली आहे. आणि राजांनी म्हटलं तसं डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आम्ही जो नवराज्य निर्माण महासंघ, फेडरेशन फॉर न्यू स्टेट दिल्ली, 22 राज्यांची वेगवेगळी मागणी करणारे प्रमुख आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती याचा एक संयुक्त मेळावा करू. त्या वेळेला इथून एक 100 बाईकची रॅली काढू आणि सगळी गर्जना करत जाऊ, जागते रहो जागते रहो जागते रहो असं करणार आहोत. आणि आम्ही शेवटी तिथे जाऊन सांगणार आहोत की ना दान चाहिए ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज चाहिए. गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन होत आहेत, आंदोलन करण्याची का गरज पडते? लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने 2 बाजू आहे. सरकार विरोधी, विरोधकांचा रोला निंदकाचे खरं असावे शेजारी असा आहे. पण ज्या वेळेला सरकारच्या विरोधात फाईट आउट करायला विरोधक जिवंतच राहत नाही, अशा वेळेला दबाव गट म्हणून शासन झाले खुळे म्हणून विदर्भवादी आले पुढे. म्हणून या लढाईसाठी जनतेने आपल्या हक्कासाठी पुढे यायचं आहे. आणि संतांनी सांगून ठेवलं की आपुलिया हित असे जो जागता, तो तिसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कारभार बुडाला. आणि तुझे आहे तुझं पाशी, म्हणजे मनुष्य हात आपल्या नशिबाचा करताय. आणि आम्ही ह्या तऱ्हेने चाललोय की प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. आणि शेवटच्या क्षणाला हे राज्य मिळवून आम्ही नव्या पिढीच्या हाती देऊ. 31 डिसेंबर 27 आमची डेडलाईन आहे. आणि त्या दिवशी हेच, कारण हे सरकार आता आर्थिकदृष्ट्या मेलं आहे. त्याचं उत्पन्न 6,16,000 कोटी, खर्चाला लागतात 656, कमी आहे 40,552, राजकोषीय तूट आहे 1,52,000, एकूण खर्च लागतो 7,69,000, कर्ज आहे 11,02,000, व्याज आहे 64,000 कोटी आणि ठेकेदारांची देणी आहे 96,400 कोटी आणि कर्जमुक्तीची देणी आहे 36,585 कोटी, उत्पन्न 6,16,000 कोटी आणि कर्ज व्याज ठेकेदारांची देणी आणि कर्जमुक्ती ही होणार आहे 12,40,298 कोटी. ब्रह्मदेव आला त्यालाही मुख्यमंत्री करते, राज्य कदापि सक्षम आणि शिल्पित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच विदर्भातल्या जनतेसाठी, उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचे आंदोलन नेहमीच होत राहतात, युवकांचा सहभाग दिसत नाही, काय आव्हान करणार? आम्ही पाहिलंय की तेलंगणाच्या आंदोलनात 1200 युवक शहीद झाले. आम्ही सगळं प्रबोधन करून वर्षभर युवकांना समावून घेणार नाही. शेवटच्या 6 महिन्यात एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर या दृष्टीने आणि रणविलं स्वातंत्र्य कोणा मिळाले म्हणून आम्ही युवकांना आवाहन करू. आणि शेवटच्या 6 महिन्यात हम साथ साथ आहे म्हणून मांजर जसं कोण्या बाजून फेकलं पायावर उभं राहतं म्याव म्हणतं, तसे सगळे युवक या आंदोलनात शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ, अशा तऱ्हेने पुढच्या युद्धाची रणनीती आहे. अनेक वर्षाची मागणी आहे, तुम्ही म्हणता की 2027 पर्यंत डेडलाईन आहे, नंतरची भूमिका काय असणार? नंतरची भूमिका करू, मरू का जेलमध्ये सडू, म्हणजे डिसेंबर 27 आधी मिळवायचं आहे म्हणजे मिळवायचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असं म्हणणारे टिळक, तुम हमें खून दो हम तुम्हें आझादी देंगे असं म्हणणारे सुभाष बाबू आणि हे सगळे विदर्भवादी म्हणतात एक दंगा 2 तुकडे करायचे आणि 31 डिसेंबर पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य
भूक कर्करूप मिळवून नव्या पिढीच्या हाती जायचं. नक्कीच. तर हे होते ॲडव्होकेट वामन राजकप, कॅमेरामन निलेश देशमुख सर, सोळंकी, टीव्ही 9 मराठी, सिंहगड राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.